बाकी साऱ्या गोष्टी ताईवरती गेला असला ना तरी ह्या बाबतीत ना तो त्याच्या बाबावरतीच गेला। तर आज ना मस्त त्यांनी सुरमई आणली होती कारण ह्यांना सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी ना आमच्या घरात नॉनव्हेज बनतं। तर इथं बघा मी मस्त रस्सा केला आणि तरी किती छान आली आणि मस्त असा रवा फ्राय केला। आणि बुगूचं इथं बघा मध्ये मध्ये काय चालू आहे आणि मी माझ्यासाठी ना मस्त असं पावट्याची भाजी केली होती। तर हे बोलली की पनीर आणतो तुझ्यासाठी, पण मी नको म्हणलं कारण आईनी ना गावावरून मस्त भाज्या पाठवून दिल्या होत्या, तेच करते म्हणलं। तर ह्यांना ना रवा फ्राय खूप जास्त आवडते, एकदम क्रिस्पी लागतं असं बोलतात। आणि रेसिपी काय मी शूट केली नाही कारण खूप जास्त गडबडीत केलं। त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही थोडं बाहेर फिरायला गेलो। संध्याकाळी 4-5 वाजता गार्डनला जावाचं प्लॅनिंग आम्ही सकाळीच केलं होतं, पण ऍक्च्युली झालं असं की आम्ही दुपारी झोपलो आणि मग काय डायरेक्ट 6 वाजता उठलो आम्ही सगळेजण आणि अंधार पण खूप पडला होता। सो मग हे बोलले की चला असंच बाईकवरती फिरून येऊ आणि घरी येता येता आम्ही मस्त पाणीपुरी घेतली। तर मी ना दहीपुरी घेतली होती म्हणून बुगूला नाही दिलं आणि शेवटी ही सुकी पुरी घ्यायचं मी कधीच विसरू शकत नाही। बाय।